हाच माझा निवडणुकीचा मुद्दा आहे की त्यांनी माझ्याशी विकास कामाची स्पर्धा करावी, त्यांनी चांगले संकल्प या ठिकाणी ठेवावेत. मी माझे संकल्प जनतेसमोर ठेवणार आहे. तिथं हे डांबराचा खड्डा मुरुमाने भरतायत आणि जाहिरात करतायत. अशी कुठली सत्ता माझ्याकडे नाही आहे, मी कुठल्या पदावर नाही आहे, तरी मी कामं करतोय. आणि तुम्ही पदावर असताना तुम्हाला निवडून दिले, तालुका तुमच्या ताब्यात आहे, तरी तुम्हीच म्हणताय परत जिल्हा परिषदेला आम्हाला द्या. मी जी लोकसभेतली कामं केली ना, त्याचा पण मी स्वतंत्र अहवाल छापतो. मग त्यांना कळेल मी काय काय काम केले. हे फक्त ठराविक 2-3 लोक आहे. हे जो आमदार होतील हे आमदारजीवी लोक आहेत. आमदार झाला की आमदारला गाठायचं, स्वतःच्या फाईल करून घ्यायच्या. ह्याच लोकांनी माझ्यावर आरोप करण्याने कुंडीमध्ये आंबे लावले आणि त्याचं आंब्याचं लाखो रुपयाचं बिल यांनी काढलं. सगळे नातेवाईक कामाला लागले जातात. सगळे त्यांचं घरदार कुटुंब अख्खे नातेवाईक भामाखोऱ्यामध्ये आलेत. आत्ताचे उमेदवार आहेत राजश्री त्यांचे चिरंजीव हे स्वखर्चाने या गटामध्ये अनेक कामं करतायत आणि तुम्ही कामं करत नाहीत, तर असा हा आरोप होतोय. तर नेमकं काय याच्यामध्ये? हे बघा, स्वार्थ असल्यानंतर माणूस काही करतो. निवडणूक जर नसती तर हे इथं आले असते का? त्यांनी मरून टाकला असता का? हे म्हणले असते की मी स्वखर्चातून करतो. निवडणूक आली म्हणून आले, म्हणून ते काहीतरी छातरू काम करून जाहिरात करतायत. आता मला सांगा, पायी आहे तोरणे रस्ता हा मुख्यमंत्री सडकीने वर्क ऑर्डर झाली, कॉन्ट्रॅक्टरनी मोऱ्यांची कामं केलीत आणि कॉन्ट्रॅक्टरनी काम थांबवले आणि तिथं हे डांबराचा खड्डा मुरुमाने भरतायत आणि जाहिरात करतायत. आता कॉन्ट्रॅक्टर तो अख्खा रस्ता तोडतोय आणि कॉन्क्रीट करतोय. किती लोकांना वेळे बनणार आहे तुम्ही? तुमचं काम आहे, तुम्ही तालुके सत्ता तुमच्याकडे की तातडीने कॉन्ट्रॅक्टरला काम करायला लावून रस्ता कॉन्क्रीट करणं. पण डांबराचा खड्डा मुरुमाने भरणं हे तुमचं अपेक्षा आहे. तुम्ही निवडून दिले खासदार आहे, तुम्ही निवडून दिले आमदार आहे, हे त्यांचं अपेक्षा आहे. जे मुलाखत देणार आहेत ना आणि बोलणार आहे, तुमचा अपेक्षा आहे, माझा अपेक्षा नाही आहे. मी 4 वर्ष कुठली सत्ता माझ्याकडे नाही आहे, मी कुठल्या पदावर नाही आहे, तरी मी कामं करतोय. आणि तुम्ही पदावर असताना तुम्हाला निवडून दिले, तालुका तुमच्या ताब्यात आहे, तरी तुम्हीच म्हणताय परत जिल्हा परिषदेला आम्हाला द्या, उद्या म्हणा ग्रामपंचायत आम्हाला द्या, मग मला सोसायटी आम्हाला द्या. तालुक्याचे आमदार हे सार्वभौम असतात. सगळे अधिकारी त्यांना काम करा. तुम्ही काम नाही करत रडत बसले, मी विरोधी पक्ष आहे, मला निधी मिळत नाही असं खाजगीत लोकांना सांगताय आणि इथं मात्र स्वखर्चाची कामं दाखवतात. आता हे स्वखर्चाचे आज दाखवतात. मी हॉस्पिटलला कुणी असलं तर त्यांना जाऊन मदत करतो. कोविड संकटकाळात लोकांना मदत केली, निसर्ग चक्रीवादळात केली, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीला मी मदत करतो, गोरगरिबांना मदत करतो. आदिवासी ठाकरवाडीत गेल्यावर कित्येक वर्ष मी त्या ठिकाणी लग्नाला आहेर देतो 5,000 रुपये. मी याची कधी जाहिरात करत नाही. माझे इतके कार्यक्रम आहेत. हे आता मी सप्त्यांना 21 वर्षापासून मदत करतो. हे आता एक वर्गणी दिली म्हणजे आम्ही एवढी वर्गणी दिली. अरे बाबा, मी इथे 21 वर्ष लोकांना देतोय. मी त्याची जाहिरात करत नाही. मी कुणी मोठा श्रीमंत नाही, पण माझ्या कुवतीप्रमाणे मी त्या ठिकाणी काम करतोय. मी पण अनेक रस्ते लोकसभातून केले. 1 वर्ष झालं मग आमचं GCP त्या ठिकाणी लोकसभातली कामं करते. आम्ही कुठं त्याचे फोटो व्हिडिओ केले? ते काय जाहिरात करायचं काम आहे का? 10,000चं 20,000चं मुरुम टाकलं म्हणजे काय जाहिरात करायचं काम आहे का? मुरुमाला एवढे पैसे लागतात का? 1 कोटीची भाषा करतात, मुरुमाला 1 कोटी रुपये लागतात. काही करायचं आणि लोकांची दिशाभूल करायची. मी जी लोकसभातली कामं केली ना, त्याचा पण मी स्वतंत्र अहवाल छापतो. मग त्यांना कळेल मी काय काय काम केले. भामाखोरे सहाय्यता निधी आमची सेपरेट योजना आहे. त्याच्यामध्ये आम्ही विधवा परित्यक्त महिलांना मदत करतो, हॉस्पिटलला मदत करतो, अपघात झाल्यावर त्याला मदत करतो. कितीतरी प्रकारची मदत आम्ही लोकांना करतो. आम्ही याची जाहिरात नाही केली, कारण आम्ही जनसेवक आहोत, लोकसेवक आहोत. आमचं ते कर्तव्य आहे. आम्ही काही लोकांना उपकार नाही करत. आणि त्यांना कोणी बोलवलं नव्हतं तुम्ही हे करा या म्हणून. हे स्वतःच बळत जातात. काय करू का? सिमेंटची गाडी खरतात, झालं काम. मुरुमाचे 2 ढीग टाकले, झालं काम. आम्ही लोकसभा सगळं गाव केलं. अहो, प्रचंड गाव मोठी वाड्या वस्ती आहेत. एका गावामध्ये काम करायला 10, 20, 30, 50 कोटी रुपये लागतात. 50,000 गावाचा विकास होतो का? 50,000च्या मुरुमात गावाचे प्रश्न सुटतात का? 50 कोटी रुपये त्या गावाला निधी टाकायला लागतो, तेव्हा ते गाव डेव्हलप होतं. आज 8-8, 10-10 कोटी रुपये आम्ही गावांना निधी दिले, त्यांची कामं केली आहे. हेद्रूजमध्ये मत मागायला जायच्या अगोदर मी 1.25 कोटी दिलेत. हे 1.25 कोटी रुपये खर्च करणार त्या गावामध्ये. याने कुठंतरी त्या ठिकाणी 10-20,000चा मुरुम टाकायचा आणि जाहिरात करायची. त्यामुळं त्याच्यात काही अर्थ नाही. लोकांना ही सगळी परिस्थिती माहिती आहे. तुमच्या गटामध्ये भामासकडे धरण आहे आणि या धरणग्रस्तांचे प्रश्न सोडवले गेले नाहीत, असाही आरोप तुमच्यावर आहे. हे बघा, एकतर भामाखोऱ्यामध्ये भामासखेड धरण आहे. पुनर्वसनाचे प्रश्न नक्की आहेत. जिल्हा परिषदेकडे पुनर्वसन खातं नाही, महसूल खातं नाही. जिल्हा परिषद सदस्याला वाटलेली कामं वेगळी आहेत, आमदारांना वाटलेली कामं वेगळी आहे. पुनर्वसन, मदत आणि हे महसूल ही खाती राज्य सरकारची आहे. त्यामुळे याच्यामध्ये 100% आमदारांचा रोल राहतो. तरी देखील मला जेवढं करण्यासारखं आहे, साधं उदाहरण सांगतो. ज्यावेळेला भामासखेड धरण पूर्ण होत आलं आणि सांडव्यामध्ये आमच्या पापर्डीच्या लोकांचं उपसा सिंचन योजना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडनं कर्ज काढलेली वाया गेली, कर्जबाजारी झाले, थकीत झालं, जमिनीचे निलाव निघाले. मी त्या टायमाला भामासखेडचं काम बंद पाडलं, आंदोलन केलं. त्यावेळचे तत्कालीन मंत्री रामराजे निंबाळकर माझ्यावर चिडले, तरी देखील मी त्या सत्तेत असताना संघर्ष केला, काम बंद पाडलं आणि इरिगेशनकडनं त्या सगळ्या लोकांची लिफ्टचे रखडलेले हप्ते एक रकमी त्या ठिकाणी मी भरले आणि त्या लोकांच्या जमिनीचे निलाव मी वाचवले. पेपरच्या त्यावेळच्या बातम्या काढून बघा, मिटिंगचे मिनिट्स काढून बघा. हा विषय मी घेतला.
त्यावेळी हे लोक झोपले होते का आता आरोप करणारे? त्यावेळी यांनी काय केलं? ज्या वेळेला शेतकरी आंदोलन करायला आले त्यांच्यावरती गुन्हे दाखल करतात, ज्यावेळेला पोलिसांचा प्रेशर होता, त्यावेळेला सत्तेत असताना देखील मी तिथं त्या ठिकाणी आंदोलनामध्ये सहभागी झालो आणि माझ्या पत्रावरच राज्याचे गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना मी भेटलो आणि माझ्याच पत्राच्या ऑर्डरनुसार शेतकऱ्यांवरचे गुन्हे मी मागे घ्यायला लावले. माझ्या अधिकाराचा मी तिथं उपयोग केला. ज्या टायमाला पुण्याला पाईपलाईन चालू झाली आणि हे सगळे लोक झोपलेले होते, हे सगळे लोक काय आंदोलन करत नव्हते, हे जे आता तथाकथित नेते, तिथला सामान्य माणूस चांगला आहे, तिथला सामान्य शेतकरी चांगला आहे, त्या सामान्य प्रकल्पबाधित शेतकऱ्याला काहीही मदत झालेली नाही. हे फक्त ठराविक 2-3 लोक आहे. हे जो आमदार होतील हे आमदारजीवी लोक आहेत. आमदार झाला की आमदारला गाठायचं, स्वतःच्या फाईल करून घ्यायच्या. ह्याच लोकांनी माझ्यावर आरोप करणाऱ्यांनी कुंडीमध्ये आंबे लावले आणि त्याचं आंब्याचं लाखो रुपयाचं बिल यांनी काढले, याची वसुली केली आणि गरीब माणसाला त्याच्या हक्काचे पैसे मिळत नाही, गरीब माणसाला जमीन मिळत नाही. यांनीच जमीन लाटल्या, यांनीच फाईल तयार केल्या, यांनीच पैसे कमावले आणि ह्या पैशाच्या प्रॉपर्टी यांनी कुठं बंगले बांधलेत, कुठं खोल्या बांधल्यात हे गावकऱ्यांना कळले. आता गावकरी यांच्यावर चिडलेले आहेत. स्थानिक शेतकऱ्यांना सगळं माहिती आहे की हे भामास्केटच्या आंदोलनाखाली 2-4 जण फायदे करून घेतात. बाकीचे काही कार्यकर्ते चांगले आहेत, प्रामाणिक काम करणारे आहेत आणि भामास्केटच्या शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणारे आहोत. बुडीत बंधारे हे किती वर्ष बुडीत बंधारे ते सांगतात, आज केला उद्या केला उद्या केला, झाले की बुडीत बंधारे? मी भावनावर बंधारे करून दाखवले, इरिगेशन सगळी कामं केली. बुडीत बंधारे करायचे असेल तर ते मीच करू शकतो, मीच राज्याच्या मागे लावू शकतो. जे न होणारी कामं करायची धमक माझ्यामध्ये आहे. हे नुसतं फक्त मिटिंग घेणार, पूर्ण जाहिरात करणार, 2-4 फाईल करून घेणार आणि सामान्य शेतकरी वाऱ्यावर सोडलेला आहे. मी अजितदादा पवारांच्या माध्यमातून, राज्य सरकारच्या माध्यमातून हे प्रश्न सोडवायला मी त्या ठिकाणी खंबीर आहे. मी प्रयत्न करणार आहे, परंतु हे दुसऱ्याकडे प्रश्न जाऊन देत नाही. हेच ताबा घेतात, हेच आमदारांना पकडतात आणि यांची कामं करून घेतात. हे यांचं दुष्टचक्र आहे आणि हे सगळे सामान्य शेतकऱ्यांना प्रकल्प असताना माहिती आहे आणि त्याच्यामुळे यांनी खोटे नाटे आरोप करू नये. बुट्टे पाटील, तुमच्या गटामध्ये MIDC आहे आणि MIDCमध्ये तुम्ही तरुणांना रोजगार दिला नाही आणि तुमच्या बंधूची MIDCमध्ये कॉन्ट्रॅक्ट आहे. MIDCचा उपयोग तुम्ही स्वतःसाठी केला असाही आरोप एक तुमच्यावर आहे. माझ्या गावासह माझ्या भागातल्या 7-8 गावामध्ये MIDC आली. या MIDCमध्ये माझ्या प्रत्येक गावातले जे कार्यकर्ते आहेत, सरपंच उपसरपंच आहेत, कार्यकर्ते आहेत, उद्योजक आहेत, व्यावसायिक आहेत, त्यांच्या गावच्या त्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत. त्यामुळे त्यांचा हक्क आहे की आपण इथं व्यवसाय करावा आणि ही सगळी तरुण मुलं सगळे वेगवेगळ्या राजकीय पक्षातली आहेत, सगळे माझे कार्यकर्ते नाहीत. हे इथं व्यवसाय करतात आणि याचा मला अभिमान आहे. त्यांच्या व्यवसायात मी कधी हस्तक्षेप केला नाही, कुठल्या कंपनीवर कधी मी हप्ता मागायला गेलो नाही, पावती मागायला गेलो नाही. अख्ख्या इंडस्ट्रीमध्ये माझं गुडविल चांगलं आहे. मी कधीही त्या ठिकाणी दादागिरी केलेली नाही, कधी चुकीचं वागलो नाही. एक ओळीची पोलीस केस माझ्या विरोधात कधी नाही. इतकं चांगलं माझा रेकॉर्ड आहे. याचं कारण एकच आहे की मी दुसऱ्याच्या कामात हस्तक्षेप करत नाही, कॉन्ट्रॅक्टमध्ये कुठले हस्तक्षेप करत नाही. सगळे माझ्या जवळचे अनेक सहकारी व्यवसाय करतात, याचा मला आनंद आहे. त्यांनी ते व्यवसाय केले पाहिजे. मग बाहेरचे लोक येऊन करणार आहेत का? आमचे लोक करतात ते चुकीचं नाही, त्याने ते केलं पाहिजे आणि त्याच्यामुळं MIDCचा विषय ते काढतात. मग तुम्ही ज्यांना निवडून दिलं, खासदारकीला, आमदारकीला, अनेक नेत्यांच्या जवळ होतं, तुम्ही किती मुलं कामाला लावली? MIDC हा एक खाजगी क्षेत्र आहे. MIDC ॲक्विशन सरकार करत असतं, ते कंपन्या खाजगी आहेत आणि त्यामुळं जी मुलं इथं काम करतात, अनेक लेबर कॉन्ट्रॅक्टर आमचे कार्यकर्ते, मुलं आले की मी त्यांच्याकडे पाठवतो. त्यांनी अनेक मुलांना कामाला लावलं, त्यांनी अनेक मुलांना त्या ठिकाणी परमनंट केलेलं आहे. ह्याचे काही हे जाहिरात करायचा विषय आहे का? कामगारांना काही अडचण आली, आता आम्ही सगळ्या कामगारांचा डाटा तयार केला, कामगारांचा सन्मान केला, त्यांच्यासाठी एक इन्शुरन्स स्कीम मी कामगारांसाठी करतो आहे. तर हे काही जाहिरात करायचे विषय नाहीत. आणि मी या MIDCचा उपयोग या कंपन्यांचा CSRमधून केला. माझ्या गावात 2-2.5 कोटीची शाळा खुली बांधलेली आहे. भांबोली असेल, शिंदे असेल, वासुली असेल, कोरेगाव असेल, तिथल्या आमच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी CSRमधून प्रचंड कामं केलीत. CSRमधून ई-लर्निंग संच घेतलेत. इंडस्ट्रीचा उपयोग हा सामाजिक कामाला आम्ही केला, शाळेला केला, आरोग्याला केला, शिक्षणाला केला. हप्ते मागायला केलेला नाही, स्वतःच्या स्वार्थासाठी केलेलं नाही. कुठल्याही कंपनीतला एक माणूस मला दाखवा की शरद बुट्टे पाटीलने आम्हाला दम दिला, शरद बुट्टे पाटील गेटवर आले, शरद बुट्टे पाटील त्याच्याला भेटायला आले, आम्हाला ब्लॅकमेल केलं, सत्तेचा उपयोग केला, कोणाला तरी फोन करायला लावला, असं एक कंपनीवाला मला कुणी दाखवा. इतकं चांगलं माझं गुडविल MIDCमध्ये आहे आणि मी का तिथं हस्तक्षेप करत नाही? तर आमचीच मुलं या भागातली काम करतात, त्यांचे धंदेपाणी बंद करायचे का? त्यांचं ट्रान्सफर बंद करायचं का? त्यांचं लेबर कॉन्ट्रॅक्ट बंद करायचं का आणि दुसऱ्याला द्यायचं? हे माझ्यापैकी कदापि त्या ठिकाणी होणार नाही. मी तरुण मुलांना मदत करतो आहे, इथल्या MIDCचा चांगला उपयोग करतो आहे, CSRमधून काम करतो आहे. त्यामुळे त्यांच्या या आरोपात काही तथ्य नाही. तुमच्या या मुलाखतीमध्ये विरोधकांनी केलेले आरोप, तुम्ही केलेली विकास कामं, त्याबाबत तुम्ही सगळं सांगितलेलं आहे. परंतु आता तुमच्या आगामी संकल्प काय आहे? हाच माझा निवडणुकीचा मुद्दा आहे की त्यांनी माझ्याशी विकास कामाची स्पर्धा करावी, त्यांनी चांगले संकल्प या ठिकाणी ठेवावेत. मी माझे संकल्प जनतेसमोर ठेवणार आहे.
म्हणजे प्रत्येक गावात काय करणार हे पण ठेवणार आहे आणि एकूण सार्वजनिक कामं काय करणार आहे तो माझा जाहीरनामा देखील मी प्रसिद्ध करणार आहे. आणि मी जी केलेली मॉडेल कामाचं अनुकरण राज्यात होतं, आता अशी अजून मी मॉडेल कामं करणार आहे की त्याचं अनुकरण तशा योजना सरकारमध्ये तयार होतील. प्रमुख म्हणजे मगाशी तुम्ही मला जे विचारलं, सार्वजनिक बांधकाम खात्याचे जे 4-5 रस्ते आहेत जे त्या ठिकाणी जिल्हा परिषदेकडनं मला करता येत नाही, ते राज्य सरकारकडनं करून घेणं आणि उत्तम रस्ते करणं म्हणजे करंजवेली गडद वांद्रा असेल, शिरोली पाईट वांद्रा असेल, चांदूस कुरकुंडी रस्ता असेल, किवळे कोरेगाव कडूस रस्ता असेल, हे जे PWDचे रस्ते ते मला अतिशय चांगले त्या ठिकाणी बनवायचे आहेत. दुर्गेश्वर लेणी फार सुंदर आहेत गडदला. येसुबाई मंदिर परिसर इतका छान आहे कोळव्याला. हे दोन्ही पर्यटन स्थळ मला विकसित करायची आहे. हे मी करतोय तर मला मतदारसंघाच्या बाहेरच्या शिंगेश्वर आणि शिंगीचं शिखर इथल्याही लोकांनी SMS केले, तर मी तिथं लक्ष घालून वांद्र्याला घातलं तसं. आणि चक्रेश्वर जे आमचं तीर्थक्षेत्र आहे या सगळ्यांचा डेव्हलपमेंट मला करायचा आहे आणि माझे प्रस्ताव देखील त्या ठिकाणी मंजुरीला दाखल झालेले आहेत. त्याचबरोबर सगळ्यात माझा चांगला संकल्प आहे आणि मी त्या ठिकाणी जिल्हा परिषदेला योजना करायला लावणार आहे. मी सांगितलेल्या आत्तापर्यंत अनेक योजना झाल्या. गोरगरिबांची लग्न ही कमी पैशात झाली पाहिजे. आता मंगल कार्यालयाला लाखो रुपये लागतात. शिरोलीच्या जागमाता मंगल कार्यालयाच्या संकल्पनेमधला स्टेज हा मी त्यावेळी माझ्या झेडपीने निधीतून दिलेला आहे. आता मी पाईट रोडला एक आणि करंजवेली रोडला एक अशी 2 अद्ययावत मंगल कार्यालय त्या ठिकाणी उभी करणार आहे. 5 ते 10 हजारामध्ये इथल्या शेतकऱ्याला त्याच्या मुलीचं लग्न करता आलं पाहिजे, हा मी संकल्प केलेला आहे. करंजवेली PSCवर लोड आहे म्हणून महाळुंग्याला एक PSC मी मंजूर करून आणलं होतं, ते जागेअभावी राहिलं. एक नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र आंबेठाणला करावं म्हणून प्रपोजल माझं गेलेलं आहे, ते मी त्या ठिकाणी पूर्ण करणार आहे. MIDC भागामध्ये क्रीडांगणासाठी एक रिझर्वेशन आहे, ते एक चांगल्या प्रकारचं क्रीडा संकुल डेव्हलप करणं हा एक माझं स्वप्न आहे. मी क्रीडा खात्याची मदत त्यासाठी घेणार आहे. MIDC भागामध्ये कचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन एक क्लस्टर करून MIDC जागा घेऊन ते काम मला त्या ठिकाणी करायचं आहे. आणि विशेष म्हणजे भामासखेड धरणाच्या परिसरातली कोळवे, गडद आणि हेदूज ही 3 गावं नवीन माझ्याकडे आलीत. ती गावं कोरडवाहू आहे, तिथं बागायत क्षेत्र नाही. मी हेदूजकरांना सांगितलं की आपण शेतकरी उपसा सिंचन योजना करू, पाणी वाटप संस्था करू, पाणी परवानगी घेऊन त्या उपसा सिंचन योजना करणं हे माझं त्याच्यामध्ये स्वप्न आहे. करंजवेलीला एक आणि पाईटला सेंटरला चांगले हेल्थ क्लब तरुण मुलांसाठी, अद्ययावत जिम आणि हेल्थ क्लब असं एकत्र करायचं माझं त्या ठिकाणी स्वप्न आहे. आणि जलसंधारणाची कामं जिथं मागेल तिथं, खडकातली टाकी मागू दे, पाझर तलाव असू दे, त्या ठिकाणी कोल्हापूरचं बंदर असू दे, आता माझ्या सर्वेतलं एखादं काम जागेअभावी शिल्लक नाही, एकही काम शिल्लक नाही. जेवढी जलसंधारणाची कामं माझ्याकडे येतील ती सगळी कामं करायचा माझा संकल्प आहे. जे गरीब विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी एक विद्यार्थी दत्तक पालक योजना मी राबवणार आहे आणि मी संकल्प करणार आहे की 5 वर्षांमध्ये आमचं कुटुंब किंवा आमचे उमेदवार सुनीता बुट्टे पाटील ZP सदस्य झाल्यानंतर कुठलाही सत्कार स्वीकारणार नाही, त्याच्याऐवजी चेकने पैसे स्वीकारून इथल्या गोरगरिबांसाठी आम्ही एक विद्यार्थी दत्तक पालक योजना करू, गरीब मुलांना त्याच्यामध्ये मदत करू. आणि सगळ्यात महत्त्वाचं की आज रोजगार निर्मिती महत्त्वाचं आहे. वांद्र्यातून आपण तिथं काही रोजगार निर्मिती केली, तसं पर्यटनातून रोजगार आणि कृषी पर्यटन याच्यावर मी फोकस करणार आहे. भामासखेडचा सुंदर परिसर माझ्याकडे आहे. कृषी पर्यटनाची 35% सबसिडीची योजना आहे आणि मी मोठ्या प्रमाणात माझ्या तरुण मुलांना कृषी पर्यटन योजना त्या ठिकाणी करून देऊन पर्यटनाचं एक मोठं क्षेत्र आणि एक क्लस्टर त्या भागात डेव्हलप करणार आहे आणि त्याच्यासाठी अर्थसहाय्य मुलांना मिळवून देणार आहे. अशा माझ्या अनेक संकल्पना आहेत. आता रस्ता कोणता, शाळा, शौचालय, अंगणवाडी ते 5-10% काम जागेवर राहिले, तेही जाहीरनाम्यात मी डिटेल्स टाकलेलं आहे. परंतु असे मोठे चांगले संकल्प मला करायचे आहेत. याशिवाय आता सगळी चर्चा सहलींवर आहे. सहली ट्रीप, इलेक्शन आली की ट्रीप. मी संकल्प केलेला आहे, तो माझा स्वखर्चातला आहे की मी 1 मे महाराष्ट्र दिनाच्या नंतर निवडणूक संपल्यानंतर मी एक लक्झरी बस 50 सीटची खरेदी करेल. ज्या आमच्या माता माऊलींना सहलीला जायचं आहे त्यांना 2 दिवस मोफत सहल 5 वर्ष पूर्णतः त्या ठिकाणी आम्ही कुटुंब त्या ठिकाणी व्यवस्था करणार आहे. कारण हे इलेक्शनपुरतं राहता कामा नये, हा आमचा प्रयत्न आहे. आणि आमची जे मुंबईला मुंबईकर मंडळ आहे तिथं ज्या काम करणाऱ्या महिला आहेत, त्यांच्या ज्या बिचाऱ्या कष्टकरी महिला आहेत त्यांच्यासाठी एक इन्शुरन्स आणि हेल्थची स्कीम कशी राज्य सरकारला करायला लावता येईल किंवा अजून कुठल्या माध्यमातून करता येईल, तो एक माझा प्रयत्न आहे. कामगारांचा मी सर्वे केला आहे. कामगारांसाठी एक हेल्थ आणि इन्शुरन्सची स्कीम मला करायची आहे, तेही काम मी हातामध्ये घेतलेलं आहे. आणि या मतदारसंघामध्ये आपल्या व्यक्तिगत लाभाची योजना घराघरापर्यंत पोहोचवणं असे माझे पुढचे संकल्प आहे. जाहीरनाम्याच्या रूपानं लोकांच्या हातात ते लेखी स्वरूपात मी देणार आहे. आमदार बाबाजी काळे यांच्या भगिनी राजश्रीताई जैत ह्या या निवडणुकीमध्ये पाईट आंबेठाण गटात निवडणुकीसाठी उभ्या आहेत. तर त्यांचं म्हणणं आहे की भामाखोरे आमच्या ताब्यात द्या. म्हणजे नेमकं काय? हास्यास्पद आहे दावा आणि त्यांचं आव्हान. अहो, सगळा तालुका तुमच्या ताब्यात आहे. तुम्हाला तालुक्याने आमदार केलेला आहे आणि मग ज्यावेळी तालुका तुम्हाला आमदार करतो त्यावेळी आमदार हा तालुक्यामध्ये सगळ्या भागात काम करू शकतो. दुर्दैवानं तुम्ही वर्षभरात किती गावामध्ये कामं केली हा मोठा प्रश्न आहे.
आणि तुम्ही परत भामाखोरी काम तुमच्या ताब्यात मागता. म्हणजे मी झेडपीचा सदस्य म्हणून इथं आमदार खासदार नसताना देखील कोट्यवधीची कामं करतो, तीही कामं तुम्हाला थांबवायची. भामाखोरी तुम्हाला कशासाठी ताब्यात पाहिजे? इतकं सार्वभौम सत्ता तुमच्याकडे असताना तुम्ही आज जिल्हा परिषद गट मागताय, उद्या नातेवाईकाला ग्रामपंचायत मागाल, मग सोसायटी मागाल, मार्केट पण तुमच्याकडे आहे. सगळं तुम्हाला कसं पाहिजे? भामाखोऱ्यातला कार्यकर्ता करा ना एक सामान्य उभा, त्याला ताकद द्या ना. तुम्ही जे कर्तृत्वान आहात, तुम्ही जे विकास कामं करताय, तुमच्यात फार ताकद आहे, तर बघितल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्याला का ताकद दिली नाही? का त्याला झेडपी सदस्य तुम्ही बनवला नाही? तुम्हालाच कशासाठी पाहिजे? तुमच्याच कुटुंबात कशासाठी पाहिजे? एवढी मोठी सत्ता असताना आता उद्या राज्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हणायचं का तालुका पण माझ्या ताब्यात द्या, झेडपी पण माझ्या ताब्यात द्या, ग्रामपंचायत माझ्या ताब्यात द्या. जो प्रमुख मोठा नेता असतो त्याचा विशाल दृष्टिकोन असावा लागतो की मी तालुक्याचा नेता आहे, मी आहेच, खालच्या कार्यकर्त्यांनी माझ्या संधी यावी, मी त्यांना मदत करेल. हा विशाल दृष्टिकोन त्यांच्याकडे पाहिजे. ते संकुचित दृष्टिकोनातून आमदारकी मला, जिल्हा परिषद मला, मार्केट मला, उद्या ग्रामपंचायत पण मला. आता त्यांचे बरेच नातेवाईक पण कामाला लागलेत की त्यांना ग्रामपंचायती पण ताब्यात पाहिजे, थेट सरपंच व्हायचे. आणि त्याच्यावर तेच चाललं आहे. आता आम्हाला मतदान करा, तुम्हाला आम्ही सरपंच करतो गावामध्ये. त्यांचे सगळे नातेवाईक कामाला लागलेत. आता सगळे त्यांचं घरदार कुटुंब अख्खे नातेवाईक भामाखोऱ्यामध्ये आलेत, भामाखोरे ताब्यात घ्यायला. उद्या ग्रामपंचायतीला पण येणार आहेत. त्यामुळे आमची लोकं हुशार आहेत, आमच्या लोकांनी ओळखून घेतलेलं आहे सगळं तुम्हालाच पाहिजे, तुम्ही इथं अतिक्रमण केलेलं आहे, हे सगळ्या लोकांनी गावगावच्या ओळखलेलं आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये श्रीक्षेत्र कुंडेश्वर डोंगर या ठिकाणी अपघात झाला. दुर्दैवानं त्या ठिकाणी अनेक महिला मृत्युमुखी पडल्या. तर कठडे नसल्यामुळे हा अपघात झाला असा विरोधक आरोप करतायत तुमच्यावर. एक बघा, ती घटना अतिशय दुर्दैवी आहे. अपघात हा अपघात असतो, तो हायवेला पण होतो, रस्त्यावर होतो, घाट रस्त्यावर पण होतो. वरती काही मोठं शहर किंवा गाव नाही आहे, ते तीर्थक्षेत्र आहे. त्यामुळं इतर कुठल्या योजनेतून तिथं एकतर रस्ता करता येत नाही. रस्ता हा खाजगी जागेतून आहे पूर्ण, त्यामुळं तिथले जागा मालक काही फार रस्ता रुंदीकरण करून द्यायला अनुकूल नाहीत. तो खाजगी जागेतून केलेला रस्ता आहे. आता तो रस्ता करताना देखील वेगवेगळ्या निधी, पहिला जो टप्पा जिथं अपघात झाला तो टप्पा सुरेशभाऊ गोरे आमदार असताना सुरेशभाऊंचं योगदान कुंडेश्वरला आहे. त्यांनी तो रस्ता केला होता आणि खडकातली टाकी सुरेशभाऊंनी खोदली होती. आता सुरेशभाऊंनी पण चांगले हेतून ते डांबरीकरण केलं होतं. त्यांचा हेतू वाईट होता का? आम्ही रस्ता केला, आमचा हेतू वाईट आहे का डांबरीकरण करायचा? आता अपघात झाला, अपघात झाल्यानंतर सगळ्यात अगोदर मी तिथं पोचलो, सगळी यंत्रणा लावली, रात्रंदिवस काम केलं. अगदी आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी रुग्णांना डबे पोचवणं, आर्थिक दवाखान्यात मदत करणं, सरकारची मदत मिळवून देणं, घरी जाऊन त्यांचं सांत्वन करणं, सगळ्या गोष्टी सगळ्या ठिकाणी सुरुवात मी केली. त्याचा मी एकही फोटो प्रसिद्ध केला नाही, एकही व्हिडिओ प्रसिद्ध केला नाही. लोकांनी कितीतरी व्हिडिओ प्रसिद्ध केले, फोटो प्रसिद्ध केले, मी त्या मदतीचं काही प्रसिद्ध केलं नाही, कारण ते आमचं कर्तव्य आहे कार्यकर्त्याचं. अशा मदतीच्या काळातले व्हिडिओ फोटो कधीच प्रसिद्ध नाही केले पाहिजे. आणि आता ते जे माझ्यावर आरोप करतात कोणी, त्यांनी पण कुठंतरी त्यांच्या भागामध्ये श्री गुरुदेव दत्तांचं मंदिर आहे, सौरंगा डोंगर प्रसिद्ध आहे, तो पण घाट रस्ता आहे, तिथं आहेत का हो कठडे? झालेत का कठडे? तुम्ही का नाही केले मग? असा प्रश्न विचारायचा का? असं नाही आहे. मुख्यमंत्री सडक आम्ही तो रस्ता बसवला होता, वरती गाव नसल्यामुळे तो रद्द झाला, नाहीतर रस्त्याच्या रुंदीकरणाचं सगळं होणार होतं. आता देखील तिथं कठडे केल्यानंतर रस्ता अतिशय अरुंद आहे. रस्ता पहिला रुंद करावा लागणार आहे, तरच डबल गाडी बसणार आहे. नुसते कठडे करून ते टिकणार नाही. आणि म्हणून मी परवा अजितदादांना तोही विषय दिला की मला कुंडेश्वर घाट रस्त्याचं डबल रस्ता करून रुंदीकरण हवं आहे आणि म्हणून त्यासाठी मी प्रयत्नशील आहे आणि ते मी 100% करणार आहे. त्याच्यावर आपण चर्चा केली, बातचीत केली, परंतु या गटाच्या निवडणुकीमध्ये काही संघर्ष होण्याची शक्यता आहे आणि तसं बोललं जातं. तर ही निवडणूक नेमकी कोणत्या मुद्द्यावर होईल? मी आत्तापर्यंत 3 निवडणुका झेडपीच्या इथं लढलो, वाढत्या मताधिक्याने जिंकल्या. कधीही निवडणुकीत संघर्ष झाला नाही. माझ्या विरोधातले आमच्याच मतदारसंघातले परंपरागत उमेदवार असायचे, परंतु त्यांनी त्यांच्या पद्धतीने मतं मागितली, मी माझ्या पद्धतीने मागितली. मी माझे व्हिजन लोकांसमोर ठेवलं, विकास कामं ठेवली. आताच्या उमेदवारांना माझी विनंती आहे, तर तुम्ही बाहेरून आला आहे, आमचे अतिक्रमण केले, ठीक आहे, तुम्हाला तो अधिकार आहे, परंतु तुम्ही त्याच्यामध्ये विकास कामांच्या संदर्भामध्ये माझ्याशी स्पर्धा करा, इथल्या प्रश्नांवरती चर्चा करा, तुमचे संकल्प मांडा आणि मग बिनधास्त तुम्ही मतं मागा. आता तुम्ही काय करताय? आल्यानंतर ट्रिप काढायच्या, बरं हरकत नाही, देवदर्शन लोक आले तर लोकांना शपथ घ्यायला तुम्ही लावताय, भोंदूगिरी करताय. हे योग्य आहे का लोकशाहीमध्ये? लोकांना बांधून घेता का? लोकशाहीमध्ये परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो मताचा अधिकार दिला तो त्याचा अधिकार आहे. तो या मतदार हा सुज्ञ आहे आणि त्याच्या सद्योग बुद्धीला स्मरून तो मतदान करतो. मतदारावर प्रेशर करणं योग्य आहे का? आता तुम्ही प्रेशर करताय. आता मला बरेच लोक सांगतात की ते तुमच्यावर घाणेरडे आरोप करणार आहेत, तुमच्याविरुद्ध काय काय करणार आहे. मला सगळी कल्पना आहे. त्यांनी किती माझ्यावर घाणेरडे आरोप करू द्या. माझ्या विरोधामध्ये जे लोक आहेत ते गोळा करायचं काम चालू आहे. माझ्या विरोधामध्ये व्हिडिओ क्लिप करायचं काम चालू आहे. माझ्या विरोधामध्ये लोक शिव्या द्यायला लावणार आहेत. माझ्या विरुद्ध खोटेनाटे आरोप करणार आहेत. हे सगळं त्यांनी प्लॅनिंग केलेलं आहे. कारण चांगलं त्यांच्याकडे कुठलाही विषय नाही, चांगले ते मुद्दे मांडू शकत नाही. 1 वर्षात त्यांनी काही विकास काम केलं नाही.
मार्केटला जे संचालक आहे 2 वर्षात ते कधी 2 वर्षात इकडे फिरकले नाहीत, लोकांचा संपर्क ठेवला नाही. लोकांना हे सगळे विषय माहीत आहेत. त्यामुळे त्यांनी माझ्यावर किती आरोप केले, किती खोटेनाटे आरोप केले, प्रत्येक प्रश्नाला आम्ही उत्तर देऊ शांतपणे, सगळ्याचं स्पष्टीकरण देऊ. या भागातल्या जनतेचा माझ्यावर विश्वास आहे. यापूर्वी देखील अनेक वेळेला असे प्रयोग बाहेरच्या लोकांनी केलेले आहेत, परंतु आमचा मतदार राजा त्याला बळी पडला नाही. ते जेवढी माझ्यावर टीका करतील, ते जेवढा मला त्रास देतील, तेवढी लोकांची सहानुभूती मला वाढेल. कारण लोकांना माहिती आहे हा आपला माणूस आहे, हक्काचा माणूस आहे, कधी आपण भाऊला काम करू सांगू शकतो. त्यामुळे जनतेचं माझं इथले अतूट नातं आहे. त्यामुळे त्यांनी कितीही संघर्ष केला आणि कितीही आरोप केले, कितीही खोटं नाटक काय केलं, कितीही पैसा वाटला, कितीही दादागिरी केली आणि कितीही प्रलोभन लोकांना दाखवली, तरी जेवढे ते प्रेशर करतील तेवढं माझं मताधिक्य वाढेल आणि मागच्यापेक्षा जास्त मताधिक्याने त्या ठिकाणी आमच्या उमेदवार सुनीता बुट्टे पाटील आणि पंचायत समितीचे माझी दोन्ही उमेदवार हे त्या ठिकाणी आम्ही 100% निवडून आणू. महावार्ता यूज चॅनेलने शरद बुट्टे पाटील यांच्या कार्यालयामध्ये जाऊन त्यांची जिल्हा परिषद निवडणुकीबाबत सविस्तरपणे मुलाखत घेतलेली आहे. या मुलाखतीमध्ये त्यांनी जिल्हा परिषद निवडणुकीत कोणत्या मुद्द्यावर लढणार आणि निवडणुकीत त्यांचे विकास कामं संकल्प काय आहेत याबाबत त्यांनी सविस्तरपणे आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. महावार्ता चॅनलला त्यांनी वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.